मिरजेत हरवलेल्या बाळाचे पालक शोधण्यास महात्मा गांधी चौक पोलिसांना यश. अवघ्या 4 तासात पालकांचा शोध. मिरज शहरातील जुने बसस्थानक येथे मातेच्या निष्काळजीपणे हरवलेल्या 4 वर्षाच्या बालकाला ताब्यात घेऊन महात्मा गांधी पोलिसांनी अवघ्या 4 तासात पालकांचा शोध घेऊन सुखरूपपणे त्याच्याकडे स्वाधीन केल्याची घटना समोर आलेली आहे. मिरज जुने बसस्थानक येथे 4 वर्षांचा मुलगा हरवलेल्या परिस्थितीत मिळून आल्यानंतर महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे DB पथकातील पोलिसांनी त्याला तात्काळ सुखरूप ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे हजर केले. महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे पोलिसांनी मुलाचे पालकांचा शोध घेण्यासाठी CCTV कॅमेरा फुटेजच्या सहाय्याने कसून तपास सुरू केला. सदरचा मुलगा त्याच्या आईसोबत मिरज येथे आल्याचं निष्पन्न झालं. त्यावरून प्रवास केलेल्या वाहनाचा उलट तपास करीत पथकाने सोनी गावात पोहोचून पालकांचा शोध घेतला. सदर मुलाची आई ही मानसिकदृष्ट्या कमी असल्याने ती सदर बालकास मिरज बस स्थानक परिसरात सोडून गेली असल्याचं निदर्शनास आलं. मुलाचे नाव गणेश उर्फ पोपट संदीप पाटील, वय वर्ष 4, मूळ राहणार सोनी, तालुका मिरज असे असून वडील MIDCमध्ये मजुरी करत असल्याची माहिती घेऊन त्यांना पोलीस ठाणे येथे समक्ष घेऊन येऊन सदर मुलास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे आईवडिलांच्या ताब्यात सुखरूप दिले. अवघ्या 4 तासांमध्ये हरवलेल्या मुलाच्या पालकांचा शोध घेऊन सुखरूपपणे मुलाला ताब्यात दिले. त्यामुळे महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या DB पथकाचे सगळीकडे कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मिरज.